नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल 29 महानगरपालिकांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांची एवढी गर्दी होती की सर्व पक्षांना आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म किंवा कोणत्या पक्षाबरोबर आपली आघाडी किंवा युती आहे हे सुद्धा याच्यावर विचार करणं पण शक्य नव्हतं. आणि तशात काल शेवटचा दिवस संपलेला होता. 29 राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वत्र आता चौरंगी, पंचरंगी, सहारंगी अशाच लढती होत आहेत असंच चित्र आहे. आज अर्जाची छाननी झाली आणि छाननीच्या दरम्यान जवळपास 10 नगरसेवक बिनविरोध पण निवडून आले आहेत. त्यात सर्वात जास्त संख्या ही भाजपच्या नगरसेवकांची आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 भाजपच्या महिला उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कुठं त्यांच्या विरोधातील उमेदवाराचे अर्ज छाननीत बाद झाले तर काही ठिकाणी कोणाचा अर्जच शिल्लक नव्हता अशी परिस्थिती होती. पनवेलमध्ये पण भाजपाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. धुळ्यात पण ऐनवेळी भाजपत प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या पत्नी ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. असे प्रकार घडलेले आहेत. हे सुद्धा एक असं चित्र असताना दुसरीकडं मात्र काल वेळेत एबी फॉर्म न देणे, निष्ठावंत असून पण उमेदवारी न देणे आदी कारणामुळे पक्षाचे कार्यकर्ते पक्ष नेतृत्वावर रुसलेले आहेत. त्यांच्यावर त्यांचा राग ते व्यक्त करत आहेत आणि त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे काही निष्ठावंत भाजपच्या संपर्क कार्यालयासमोर काल बसून उपोषणाला बसले आहेत. आज तर त्यांनी भाजपचे नेते मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या गाड्या अडवल्या, त्यांना काळ फासण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, अगदी नागपूर, नाशिकमध्ये पण असाच गोंधळ असल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळं मग नेमकं कोणाचं चुकतंय, कोणाचं चुकलं आहे ह्याच्या खोलात जाण्याची गरज आहे. पण तब्बल 1 दशकानंतर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यासाठीचे सर्व सोपस्कार झाले आणि या 10 वर्षात पूर्वीचे कार्यकर्ते, नव्यानं राजकारणात आलेली मंडळी, अशा मंडळीची एकच गर्दी झाल्यामुळं सर्वच पक्षांपुढं ही डोकेदुखी निर्माण झालेली आहे. त्यामुळंच मग निष्ठावंत कोण ज्येष्ठ आहे, कोणाची निवडून यायची क्षमता आहे हे सर्व तपासण्याचाही पक्षांच्या नेतेमंडळींकडे नाही. आणि त्यामुळं मग अचानकपणे कोणालाही उमेदवारी दिली जात असल्याचं अनेकांना वाटतंय. तर पक्ष नेतृत्वाला आपण योग्य माणसालाच उमेदवारी दिली असं त्यांचं म्हणणं येत आहे. आणि यामुळं हा गोंधळ असा दिसत आहे. ज्यावेळेस उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख 3 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे, 3 जानेवारी ही शेवटची तारीख आहे, त्या दिवशी नंतर मग प्रत्यक्षात कोणत्या महापालिकेत किती रंगी लढत होणार, कोणाकोणात लढत होणार ह्याचं चित्र स्पष्ट होईल हे मात्र नक्की. पार्टी विथ डिफरन्स
असं पाठ थोपटून घेणाऱ्या भाजपत हा राडा सर्व जास्त दिसून येत आहे. सोलापूरमध्ये तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आदींनी जो आरोप केला आहे तो असा की 3:15 वाजता भाजपच्या शहर अध्यक्षा श्रीमती तडवळकर, अक्कलकोटच्या आमदार, भाजपचे आमदार आदींनी 3:15 वाजता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिले असल्याचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांनी हे अर्ज स्वीकारू नयेत. प्रसंगी त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक तर हरकत नाही. त्यांनी जे काही कागदपत्र दिली त्याकडं लक्षच देऊ नये, कारण 3 वाजल्यानंतर त्या कागदपत्र निवडणूक कार्यालयात त्यांनी दाखल केलेले असं काँग्रेस आणि शिवसेना पक्षवाल्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी आम्ही दाद मागितलेले वेळेत अर्ज केलेला आहे आणि त्यावर योग्य असं मार्ग निघाला नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याविषयी दाद मागू असंही चेतन नरोटे, अमोल शिंदे आदींनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. त्यामुळं सोलापूर महापालिकेतील हा गोंधळ कसा निस्तरला जातो, भाजपनं वेळेतच अर्ज दिले होते की नाही ही याबाबत आता चर्चा होणार आहे, एवढं मात्र खरं. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती जरी व्यवस्थित नसली तरी ते आपल्यातर्फे आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे अशाही परिस्थितीत मांडत असतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. तर खासदार संजय राऊत हे भांडूप या मुंबईच्या उपनगरात राहतात आणि त्यांच्या बंगल्यापुढं, घरापुढं आज एक निर्मनुष्य अशी गाडी पार्क केली होती आणि त्या गाडीच्या काचेवर ह्या गाडीत बॉम्ब आहे आणि त्याचा स्फोट होईल आणि लवकरच आसपासचा भाग आम्ही बेचिराख करू असे याचं लिखाण केलेलं आढळून आलेलं आहे. हे लक्षात येताच तेथील सुरक्षा रक्षक असलेल्या लोकांनी आणि शिवसैनिकांनी तिथल्या स्थानिक लोकांनी ही माहिती पोलीस सूत्रांना दिली. पोलिसांनी लागलीच त्या घटनेची दखल घेत गाडीची बॉम्ब्स आहे की नाही आहे याबाबत तपासणी केली आणि बॉम्ब नाशिक पथक पण तिथं बोलवलं. आता संध्याकाळी 6:30 पर्यंत तरी भांडूप परिसरात तशी काही घटना घडलेली नसल्याचं वृत्त आहे आणि तशी घडून पण नाही, परंतु कोणीतरी जाणून बुजून केलेलं असावं. हे कोणी केलंय याचा फार तळात जाऊन पोलिसांनी शोध घ्यावा आणि ज्यांनी कोणी हे काय केलेलं आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि निवडणुका किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळेस असा कळावेपणा या मंडळींनी पुढे करू नये याची काळजी घ्यावी, एवढं मात्र नक्की. आता आपण इथंच थांबूयात. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.